मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। घाटकोपरमधील अशोकनगर येथील गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळून ही दुर्घटना घडली आहे। पहाटे 3 ते 4च्या सुमारास 2 ते 3 घरांवर ही दरड कोसळली आणि यामध्ये 5 ते 6 जण अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। तर या ठिकाणी सध्या बचावकार्य मदतकार्य राबवलं जातंय। यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर काही जण अद्यापही या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यांचा शोध घेतला जातो। आतापर्यंत 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। तर घाटकोपरच्या अशोकनगरमधली घटना आहे। गौसिया चाळमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला। या चाळींना नोटीसही पाठवण्यात आलेली होती धोकादायक झाल्याची, मात्र त्याचा पाठपुरावा केला गेला नाही आणि आज ही दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग खचला आणि तो तिथल्या घरांवर आला आणि काही घरं याखाली दबली गेली आहेत आणि त्याच्यामध्येच 3घांचा मृत्यू झालाय आणि काही जण अजूनही या ठिकाणी अडकल्याची भीती आहे। हा संपूर्ण जो रस्ता आहे तो काहीसा निमुळत आहे, त्यामुळे या ठिकाणी बचावकार्य राबवण्यामध्ये काहीसे अडथळे येताना दिसत आहेत। हम यहाँ पे नहीं रहते, वो अभी कल या परसों इधर से शिफ्ट हुआ, कल या परसों इधर पे आके शिफ्ट हुआ। तो अभी रात को सुबह 4 या 5 बजे फ़ोन आया, तो ऐसा हुआ कि पहाड़ गिर गया है, मिल नहीं रहे, लेकिन उनका मोबाइल मिला, फ़ोन लगा कोई दूसरा मतलब है वो उठाया, तो बोला ऐसा बात है करके। आप किधर से हैं? मैं मुंबई सायन से हूँ। नहीं, लेकिन आपका गांव? यूपी उत्तर प्रदेश जौनपुर जिला। लेकिन अभी आपके उनके साथ और कोई थे घर में? पूरे उनके पूरी फैमिली, हस्बैंड वाइफ 2 बच्चे मिल नहीं रहे। एक 5 साल के बच्चा था और 2 साल की बेबी थी। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, आता आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेमध्ये 3घांचा मृत्यू झालेला आहे, आणखी काही जण अडकल्याची भीती आहे। काय सध्या त्या ठिकाणची परिस्थिती आहे, कशा पद्धतीने आतापर्यंत हे बचावकार्य राबवण्यात आलेलं आहे? नक्कीच आतापर्यंत 4 ते 5 मृतदेहांचा शोध सुरू आहे आणि एकूण 3 जण मृत्युमुखी पडलेले आहेत। आताच एका लहानग्या चिमुकल्याचा मृतदेह हाती आल्याची माहिती समोर आलेली आहे। एकूण 3 मृतदेह हे जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी तसेच त्यांच्यावरती पोस्टमॉर्टम जे आहे ते पुन्हा त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि एकूणच आणखी 2 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। तसेच या ठिकाणी मशिनरीज नेण्यास अडचणी येत असल्यामुळे मनुष्यबळाद्वारे खरं तर बचाव कार्य सुरू आहे, अगदी वेगाने बचाव कार्य सुरू आहे। त्यामुळे पुढील तासभरामध्ये माहिती समोर येण्याची शक्यता आहे। खरं तर बचावादरम्यान अनेक मृतदेह हाती येण्याची शक्यता आहे, कारण 5 ते 6 घरांवरती ही दरड कोसळलेली आहे। या ठिकाणी चिखल झालेला आहे, त्यामुळे पाऊस उघडला असल्यामुळे बचाव कार्य वेगाने सुरू असून सध्या 1 मृतदेह हाती लागलेला आहे। त्यामुळे एकूण 3 मृतदेह हे बचाव कार्यादरम्यान हाती लागलेले आहेत। आणखी 4 ते 5 जणांचा शोध हा सुरूच आहे। नक्कीच स्वप्नील, तर या संदर्भातली महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। 3 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत, एका चिमुकल्याचा मृतदेहही हाती लागलाय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।